लोकसभेनंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे मोठ्या प्रमाणावर वाहू लागले। त्या पार्श्वभूमीवरती काल परवा आणि गेल्या 4 दिवसापासून अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाची कुठेतरी गुलाबी यात्रा जनसंवाद यात्रा सुरू होती आणि त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी महाविकास आघाडीचे पक्ष देखील आता ॲक्टिव्ह झाले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती माजी आमदार जे.पी. गावित हे देखील ॲक्टिव्ह झाले। त्यांनी कार्यकर्ता मेळावा उद्घाटन सोहळा चालू केलेला आहे। आपण त्याच्याशी बोलत साहेब नेमकं काय सांगाल, काय गुलाबी जॅकेटविषयी तुमचं मत काय? नाही, आम्ही आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आघाडी यांचं जे जनसंपर्क कार्यालय याचं आज उद्घाटन झालं। आमच्या इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष ह्या उद्घाटन कार्यक्रमाला हजर होते आणि आमचं सगळ्यांचं मिळून एक निश्चित अशा प्रकारचं ध्येय आहे की येत्या निवडणुकीमध्ये 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे आघाडीचे घटक पक्ष एकत्र राहून ह्यावेळेस BJP आणि त्यांचे राष्ट्रवादी वगैरे युती ह्या युतीचा पराभव करावायचा आहे, सरकार बदलायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता तयारी सुरू झालेली आहे। आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या एकत्र इथं उद्घाटन प्रसंगी सगळे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील जे घटक पक्ष आहेत आघाडीचे ते सगळे हजर होते आणि एक दिलाने ही पुढची लढाई लढायची आणि महाराष्ट्रामध्ये एक आघाडीचं सरकार इथं तयार करायचं अशा प्रकारचा आमचा निर्धार झालेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सभेला आपण इच्छुक होतात, शरद पवारांची बैठक झाली, आपण त्यांचं ऐकलं, माघारी घेतली आणि पुन्हा आता विधानसभेचे काही बोलण्या झाल्या होत्या का? त्या पार्श्वभूमीवरती काही चर्चा झाली का? हा, विधानसभेच्या म्हणजे मागे लोकसभेमध्ये मी पण एक कॅन्डिडेट होतो आणि तसं पक्षाने पण आपल्याला तिकीट जाहीर केलं होतं, परंतु BJPचा फायदा होऊ नये किंवा आघाडीला नुकसान होऊ नये म्हणून भगरे किंवा मी कोणीतरी माघार घ्यायला पाहिजे होते। पण आपल्या शरद पवार साहेबांचा आग्रह होता की तुम्ही ह्यावेळेस थांबा, विधानसभेला आम्ही तुम्हाला मदत करू अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलं। महाराष्ट्रामध्ये CPMला 12 जागाची चर्चा चालू आहे, त्याच्यापैकी 7 जागा ह्या लढवायच्या आहेत अशा प्रकारचा आमचा त्यांच्यापुढं प्रपोजल आहे। त्याप्रमाणे त्यांनी पण हो म्हटलेलं आहे। त्यामुळं आत्ता जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पवारसाहेब त्याचबरोबर आपले उद्धव ठाकरे साहेब हे सगळे एकत्रच आहेत आणि त्यामुळं इथं ही जागा जी आहे ही जागा आपल्याला CPMला सोडणार आहेत अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे। जवळपास आपली उमेदवारी निश्चित म्हणावं लागेल। हा, जवळजवळ उमेदवारी निश्चित, याच्यात काही तसं दुमत नाही। ज्या पद्धतीने कळवण सुरगावामध्ये अजितदादांचा मोठा प्रचारसुद्धा या ठिकाणी सुरू आहेत, अनेक रॅल्या झाल्या, अनेक सभा झाल्या, त्यामुळे विद्यमान आमदार देखील मोठा फंडिंग या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध करून दिला आहे। आपल्याला कुठे याचा पडसाद दिसून येईल की नेमकं काय सांगाल त्या गुलाबी जॅकेटच्या जनसंवाद यात्रेविषयी? आता गुलाबी जॅकेट काय भानगड आपल्याला काही कल्पना नाही, परंतु आतापर्यंत प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही एवढे कोटी आणले, एवढे कोटी मंजूर केले, अजितदादांनी एवढी ग्रँट आपल्या मतदारसंघासाठी रिलीज केली, परंतु तसं जर तुम्ही पाहिलं, प्रत्यक्ष जाऊन पाहिले तर रस्ते तसेच पडलेले आहेत, ते खड्ड्याचेच रस्ते आहेत। इथं 2-3 प्रकल्प आहेत। आपल्या पुनद धरणाचा उजवा कॅनल आहे तो तसाच प्रकारचा अजून थांबलेला आहे। पाटविहीरपर्यंत आपण पाण्याची मागणी करतोय, तिथंपर्यंत पाट येत नाही। त्याचबरोबर इथं ओतूर असेल किंवा जामशेत असेल ही धरणं ते म्हणतात मंजूर झालं परंतु चालू काय होत नाही आणि अशा प्रकारच्या ह्या जुन्या योजना आहेत त्या लोंबकळत पडलेल्या आहेत। पैसे मात्र भरपूर खर्च झाल्याचे दाखवतात, हे पैसे कुठं खर्च झाले याचा काही कोणाला पत्ता नाही आहे आणि मला वाटतं की हे सर्व जनता दुरून का असेना पण डोळ्याने बघते आणि त्याचा नक्कीच जनता काय निष्कर्ष काढायचा ते काढेल। कळवण सुरगाणा त्या पाठीपाठ दिंडोरी जो नरहरी झिरवाळांचा यांचा मतदारसंघ आहे, त्यामध्ये त्यांचा मुलगा जो आहे गोकुळ झिरवाळ यांनी देखील इच्छा व्यक्त केली। त्या संदर्भात आपली काही वरिष्ठ चर्चा झाली का किंवा गोकुळ झिरवाळांची आपली काही चर्चा झाली? नाही, ते गोकुळ झिरवाळ हा राष्ट्रवादीचा आहे, नरहरी झिरवाळ हा पण राष्ट्रवादीचाच आहे आणि त्यामुळं त्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत पक्षाच्या
चर्चेमध्ये आमचा काही संबंध नाही, त्यामुळं त्यांचा आणि आमचा काही तशी चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीचं एक मोठं वर्चस्व असलेल्या दिंडोरी आणि कळवण सुरगाणा मतदारसंघ आहेत. काय वाटतं दिंडोरीमध्ये काय असेल, काय परिस्थिती असेल? महाविकास आघाडी जो दिंडोरीला उमेदवार देईल तो उमेदवार त्या उमेदवाराला आपण मदत करू, हा तर काय असा धर्मच आहे, तो आघाडीचा धर्म आहे. विद्यमान आमदाराच्या विरोधात आपली युद्ध असणार आहे, कशी रणनीती असणार आहे, काय वेगळे अजेंडे असणार आहेत? नाही, इथं तर आता आमचा म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे ही जागा लढवायचं ठरलेलं आहे. समोर कोण आहे हे तर अजून निश्चित नाही. त्यांचा प्रयत्न चालू आहे, विद्यमान आमदाराचा पण प्रयत्न चालू आहे. पण जे कोणी देतील तो इथं उमेदवार राहील आणि त्या उमेदवाराच्या विरोधामध्ये आमची ही जी आपले इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत आणि इंडिया आघाडी आहे त्यांनी दिलेला उमेदवार हा तिथं राहील, एकाशी एक राहील. धन्यवाद. नक्कीच अजितदादा यांच्या दौऱ्यानंतर कुठेतरी महाविकास आघाडीने कुठेतरी बळ घेतले आणि मोठ्या प्रमाणात इथं देखील मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे. मनोज शेवाळे, TVN मराठी, कळवण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.